तुमच्यापासून दूर करा म्हणजे दुःखही तुमच्यापासून दूर जाईल. इतक्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये ज्याने दुःखाची कारण मीमांसा केली आणि या जगाला शांतीचा संदेश दिला असे तथागत गौतम बुद्ध. मेरे अकेले के प्रयास से समाज नहीं बदल सकता, लेकिन मैं कोशिश इसलिए करता हूँ कि पानी में हलचल मचाने के लिए एक पत्थर ही काफ़ी है असं सांगत ज्यांनी या देशामध्ये बहुजनवादी ही राजकीय प्रवाह निर्माण होऊ शकतो आणि बाबासाहेबांनी जो संदेश दिला होता की तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात बनलं पाहिजे ते सत्यात उतरवून दाखलं ते 21व्या शतकाचे महानायक कांशीरामजी. आणि या बहुजनवादी प्रवाहामध्ये ज्यांनी आपल्या जीवावर पितलं तरी हा समानतेचा विचार सोडलेला नाही अशा सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि मी आपले काही विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर आमच्या समोर असा प्रसंग येऊन पडलेला आहे. पावसामुळे मॅच थांबली आहे आणि डकवर्थ लुईस मध्ये येऊन 3-4 ओव्हरमध्ये बॅटिंग करून निघून जायचे अशी एक कंडिशन आमच्यावर येऊन पडलेली आहे. परंतु बॅट्समन कुठलाही असला वीरेंद्र सहवाग कधी आला तर त्याला सिक्सर मारणं काही कसं मारायचं हे सांगायची काही गरज पडत नाही. आणि म्हणून मित्रांनो, देशातलं वातावरण नेमकं कसं आहे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण माय म्हणते कर नोकरी आणि बाप म्हणते आण राशन. माय म्हणते कर नोकरी, बाप म्हणते आण राशन. मी जातो मोदीजीकडे आणि मोदीजी देते मला भाषण. मी जातो मोदीजीकडे आणि मोदीजी देते मला भाषण. 2014 पासून देशामध्ये भाषणजीवी लोकांची जास्त संख्या वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही सगळे तुम्हाला भाषण करण्यासाठी आलो आहोत असं अजिबात समजू नका. आणि ते तर जुमल्याचं भाषण अजिबातच नाही. त्याचं कारण आहे गौतम बुद्ध जेव्हा आपलं धम्माचं प्रवचन करत असतात त्यावेळेस त्यांचे शिष्य आनंद त्यांना विचारतात की भगवान, या जगामध्ये असे किती गंध उपलब्ध आहेत याचं ज्ञान मला मिळू शकेल का? त्यावर भगवान बुद्ध म्हणतात, आनंदा, या जगामध्ये मुख्यतः 3 प्रकारचे गंध आहेत, सारगंध, मूलगंध आणि पुष्पगंध. परंतु या सृष्टीमध्ये महामानवाच्या कीर्तीचा कीर्तिगंध हा 4था गंध सुद्धा उपलब्ध आहे. आणि मी जे 3 गंध सांगितलेले आहेत त्या गंधाचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की सारगंध, मूलगंध आणि पुष्पगंध हे फक्त वाऱ्याच्या दिशेने वाहतात, परंतु महामानवाच्या कीर्तीचा कीर्तिगंध हा वाऱ्याच्या दिशेनेही जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही जातो. आणि म्हणून तथागत गौतम बुद्ध असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, पेरियार असतील, या महामानवांच्या कीर्तीचा कीर्तिगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जातो आहे आणि वाऱ्याच्या दिशेनेही जातो आहे. म्हणून आपण सगळेजण यांची जयंती साजरी करतो. जयंती का साजरी करायची? पुरणपोळ्या घरून खाण्याचा सण आहे त्या जयंती म्हणजे. तर मॅझिनी नावाचा एक विचारवंत या जगामध्ये होऊन गेलेला आहे आणि तो मॅझिनी असं म्हणाला होता की या जगामध्ये जर एखादा विचार निर्माण झाला तर तो विचार कधीच मरत नाही असं मॅझिनीने सांगितलं. आणि हे मॅझिनीचं वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे येतं. तो प्रज्ञा सूर्यचं वाक्य जेव्हा वाचतो तेव्हा तो प्रज्ञा सूर्य म्हणतो की हे वाक्य चुकीचं आहे, अर्ध सत्य आहे. तो बाबासाहेब तेव्हा म्हणतात की विचारही मरू शकतात आणि महापुरुषही मरू शकतात जर त्यांच्या विचाराचे प्रचारक आणि प्रसारक तयार झाले नाही तर. आणि म्हणून ज्या देशामध्ये भगवान गौतम बुद्धाचा जन्म होतो त्याच देशामधून गौतम बुद्धाचा सर्व विचार नाहीसा केला जातो. आणि म्हणून तथागताची जयंती साजरी करायची असते, बाबासाहेबांची जयंती करायची असते. बाबासाहेबांची जयंती का करायची? तर कडूबाई खरात यांनी फार चांगले सांगितलेले आहे. काय सांगते कडूबाई खरात? तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र, तुम्ही खाता त्या भाकरीवर गौतम बुद्धाची सही आहे र, ही कडूबाई खरात सांगते. आणि म्हणून आम्हाला तथागत गौतम बुद्धाची जयंती करायची आहे, बाबासाहेबाची जयंती करायची आहे. परंतु या देशामध्ये देवाची दारू, धर्माचा गांजा आणि जातीची नशा पसरवून या देशाला बिघडवण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून तेरी गीता भी रहने दे, तेरा कुरान भी रहने दे. तेरा गीता भी रहने दे, तेरा कुरान भी रहने दे. अगर नादान है मेरा बच्चा तो फिर उसे नादान ही रहने दे. यहाँ हिंदू बना कोई, यहाँ मुसलमान बना कोई, यहाँ हिंदू बना कोई, यहाँ मुसलमान बना कोई. अरे उसे कुछ भी मत बना, उसे सिर्फ इंसान रहने दे, उसे सिर्फ इंसान रहने दे. आणि म्हणून माणसाला माणूस बनण्याचा
प्रभुत्वाचं तत्वज्ञान जर कोणी सांगितलेलं असेल, असं म्हणतात की 19व्या शतकामध्ये प्रबोधनाचं युग आलं आणि सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल यांनी प्रबोधनाचं युग सुरू केलं. मला मान्य आहे की प्रबोधनाच्या ह्या जर अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो यांनी रेनेसान्स आणलेला असेल तरी हे प्रबोधनाच्या फक्त फांद्या होऊ शकतात. आणि म्हणून प्रबोधनाचा बुंदा जर कोण असेल तर तो फक्त आमचा गौतम बुद्धच होऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे की गौतम बुद्ध आमच्या भूमीतला सर्वोत्तम भूमिपुत्र आहे. आणि म्हणून या सर्वोत्तम भूमिपुत्राचे आम्हाला विचार आत्मसात करायचे असतात. मला समजलं नाही आणि मी शेनगाव मध्ये बोलतोय, 5 मिनिटं मी घेतो. मला जाणीव आहे या गावामध्ये बौद्धांची संख्या आणि मातंग समाजाची संख्या आहे, परंतु ज्या स्त्रिया बौद्धांच्या आहेत त्या सर्व पांढऱ्या साड्या परिधान करून आलेल्या आहेत आणि मातंगाच्या एकाही स्त्रीनं पांढरी साडी परिधान का केली नाही. तर याची हार म्हणजे इथला बौद्ध समाज समजतो. कारण तुम्ही प्रबोधनाच्या कक्षामध्ये 10वीत आहेत तर मातंग समाज प्रबोधनाच्या कक्षामध्ये 1ल्या वर्गात आहे. आणि मग 500 मीटरवर जर तुमचा बुद्ध जाऊन तुम्ही सांगू शकत नसाल तर तुम्ही किती मागे गेलाय हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आमची जबाबदारी किती वाढत आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि हे न करता तुम्ही जर विकासाचे स्वप्न बघत असाल तर हे विकासाचे स्वप्न कधीच आणि कोणीही पूर्ण करू शकत नाही. बांधवांनो, सुभाष भाऊ नाही मला सांगायचंय, भाऊ तुमच्याकडे जर आता कोणते लोक येतील समाज मंदिर मागण्यासाठी तर त्यांना सांगा की आता मी समाज मंदिर देणार नाही. तुम्हाला जर पाहिजेच असेल तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये अभ्यासिक, तुमच्या गावामध्ये अभ्यासिका बांधून द्यायला तयार आहे. त्याचं कारण आहे भाऊ, कारण 2014च्या नंतर ज्या गावामध्ये अंधभक्तांची संख्या जास्त झालेली आहे आणि पुढे जाऊन जर काँग्रेसची सत्ता येईल किंवा कुठल्याही पक्षाची सत्ता येईल आणि अडाणी राजा जर झाला आणि तो म्हणेल की देशामध्ये अंधभक्तांची संख्या वाढली, तुम्ही ज्या गावामध्ये अभ्यासिका निर्माण कराल त्या गावातले मुलं त्या राजाचं ऐकून देव, धर्म आणि देशासाठी मरायला